नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पालक वडी बनवत आहोत। अगदी वेगळी रेसिपी आहे आणि ती सुद्धा 2-3 दिवस कुरकुरीत छान अशी राहणारी। त्याचप्रमाणे अगदी आपण वडी ही थापून न करता वेगळ्या ट्रिकमध्ये ह्या वड्या तयार करणार आहोत आणि ह्या 2 दिवस सहज राहतील। तर आता इथे मी पालक घेतलेल्या बाजारातून खूप छान आणलेला पालक आहे, कोळा धुवून घेतलेला आहे आणि ती पानं तिथं ठेवलेली आहेत। त्याचप्रमाणे आता इथे मी बेसन टाकलेलं आहे एका भांड्यात। पालक 2 वाट्या होत्या म्हणून इथे मी बेसन सुद्धा 2 वाट्याच वापर केलेला आहे। त्याचप्रमाणे इथे मी कुरकुरीतपणा छान येण्यासाठी तांदळाचे पीठ सुद्धा वापरलेलं आहे, ते अर्धा वाटी वापरलेली आहे। हळद टाकलेली आहे 1 टीस्पून, 1 मोठा चमचा इथे मी ओवा आणि त्याचप्रमाणे तीळ घेतलेला आहे। इथे मी बाजारात रेडीमेड जी खजूर आणि म्हणजे आपल्याला जी चिंचेची खजुराची जी हे मिळते, आपल्याला लिक्विड मिळतो ते विकत घेऊन टाकलेले आहे। तुम्ही इथे चिंचेचा कोळ आणि गूळ टाकू शकता। त्याचप्रमाणे आळ्याची पेस्ट घेतलेली आहे, आळ्या लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 1 चमचा गोडा मसाला टाकलेला आहे, अगदी अर्धा चमचा गरम मसाला पण टाकलेला आहे, अगदी अर्धा चमचा। त्याचप्रमाणे घरातीलच साठवणीचा मसाला इथे मी वापर केलेला आहे 1 चमचाचा आणि मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे। आणि इथे पाणी तुमचं ही ट्रिक इतकी सोपी आहे, तुम्हाला इतकीच सोप्या पद्धतीने तुम्हाला ही वडी सांगणार आहे, कारण की ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी कितीही टाकलं तरीही हरकत नाही, पातळ झालं तरी हरकत नाही। आता इथे कोथिंबीर बारीक चिरून भरपूर सारी अशी घेतलेली आहे। हे बॅटर इतकं पातळ केलेलं आहे। त्याचनंतर हे चिरलेले जो पालक आहे तो पालक ह्यामध्ये मी सगळं मिक्स करणार आहोत। आपण हे पहिले बॅटर तयार करून घेतले आणि नंतर पालक टाकलेला आहे, म्हणजे काय होईल, ही जी वडी आपण तयार करणार आहोत एक वेगळ्या ट्रिकनी बनवणार आहोत, त्यामुळे ही थापणार वगैरे नाही आहेत। त्यामुळे असेच छानपैकी म्हणजे पानं थोडीशी एकदम चपटी न होता ओपन अशी राहायला पाहिजे, त्यामुळे अशा पद्धतीने आपण नंतर पालकच्या पानं टाकलेली आहोत। आता इथे ही ट्रिक वापरायची आहे की इथे आपण ग्लासांमध्ये आपण वड्या तयार करणार आहोत। तर ही ग्लास घेतलेली आहेत 2-3 घेतलेली आहेत, त्या तिन्ही ग्लासांमध्ये थोडं तेल टाकून सगळीकडनं तेल छान असं त्या ग्लासला लावून घेतलेलं आहे। म्हणजे काय होईल, इथे आपण जो वडीचं बॅटर टाकणार आहोत ते ह्याला चिकटून राहणार नाही, छान सुटेल। तर आता मी इथे हे ग्लास छान तेल लावून घेऊन ठेवलेले आहेत तिन्ही पण। आता ह्यामध्ये जितकं बॅटर राहील तितकं बॅटर ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पहा, अगदी तुम्ही 5 मिनिटात ही रेसिपी वड्यांची करू शकता। कोणत्याही प्रकारची कचरा होणार नाही, ओटा खराब होणार नाही। आता इथे मी सगळं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि असं डीप करून घेते, म्हणजे छान असं ते खाली व्यवस्थित बसेल, मध्ये हवा वगैरे राहणार नाही त्याच्या। तर आता इथे वड्यांची जे बॅटर बनवलं होतं ते सगळं ह्या ग्लासमध्ये टाकून घेतले। एकीकडे मी कुकरमध्ये पाणी ठेवलेले। आज आपण कुकरमध्ये ह्या वड्या वाफवून घेणार आहोत, तुम्ही नॉर्मल सुद्धा वाफवू शकता। तर आता इथे मी कुकरमध्ये हे तिन्ही ग्लास ठेवून दिलेली आहेत आणि झाकण लावून घेणार आहे। हे झाकण लावून झाल्यानंतर 2 शिट्यामध्ये हे छान अशी आपली वडी तयार होते। इथे मी 2 शिट्या करून घेते, अगदी 5 मिनिटामध्येच तुम्हाला ही शिट्या होऊन जातील। आपल्या वड्यांचे जे बॅटर व्यवस्थित असं त्याच्याने सुंदर होतं, सारखं चेक करण्याची गरज लागत नाही। पहा, इथे 5 मिनिटामध्ये 2 शिट्या झालेल्या आहेत आणि पहा आत्ताच तुम्हाला साईडनं कडासुद्धा सुटलेल्या दिसत आहेत। गार झाल्यानंतरच आपल्याला ह्या वड्या ग्लासमधनं जे आहे वड्यांचं बॅटर ते काढून घ्यायचं आहे। आता इथे पहा, गार झालेल्या वड्यांचे साईडसुद्धा सुटले तरीसुद्धा आपण थोडीशी सुरीने घालून हे साईडनं सोडवून घ्यायचं आहे। कुठे जर चिकटलेले असेल तर ते न तुटता डायरेक्टली बाहेर पडण्यासाठी। तर आपण जसं केक करतो, केकचं जसं असतं त्याचप्रमाणे आपण जे भांड्यातनं बाहेर काढतो त्याचप्रमाणे कडा सोडून घेतो, त्याप्रमाणे इथे सुद्धा कडा सोडून घ्यायच्या आणि इथे असं थोडंसं टॅप करायचं आहे। पहा, इथे तुम्हाला सहजगत्या बाहेर पडताना दिसेल। निघालं ना, असेच तिन्ही सुद्धा काढून घेणार आहोत। इथे आपण वड्यांचे गोळे काढून घेतलेले आहेत। आता आपण मस्त असे फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि तेल थोडंसं वरून लावून घेतलेलं आहे। तुम्ही इथे डीप फ्राय किंवा सॅलो फ्राय सुद्धा करू शकता। तर आता इथे मी सगळ्या वड्या ह्या तव्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान असं खरपूस अशी भाजून घेणार आहे, कारण की अगदी कुरकुरीत आपल्या ह्या पालक वड्या तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम। तुमची मुलं खात नसतील तरी आवडीने खातील पालक, त्यामुळे गॅरंटेड तुम्हाला सांगते तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी नक्की करा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा, इथे अशा वड्या एक साईडनं परत भाजून घेतले म्हणजे तळून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूला छान अशा खरपूस
तळून झालेले आहेत. कुरकुरीत आवाज असा येत असतो ह्याचा, कारण खाताना सुद्धा छान असा कुरकुरीत आवाज येतो. आपण एखादी सुरी लावली तरी सुंदर अशी आवाज येणार आहे.